श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात। आज आहे 13 सप्टेंबर आणि पितृपक्षातील पहिला शनिवार देखील आहे। आजच्या दिवशी त्रिपुष्कर योग आणि रवी योगाचे एक अद्वितीय संयोग तयार होत आहे, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढलेले आहे। शनिवार हा शनिदेवांना समर्पित वार आहे। शनिदेवाला कर्माचा कर्ता म्हटले गेले आहे आणि ते पूर्वजांच्या कर्जाशी, कर्माशी आणि शिक्षेशी देखील संबंधित मानले जाते। जेव्हा शनी त्रास देतो तेव्हा बहुतेकदा पितृदोष किंवा पूर्वजांचे कर्ज देखील त्यामागे कारण असते। जर शनिवार पितृपक्षात आला तर त्या दिवशी श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे पितरांच्या समाधानासाठी आणि शांतीसाठी विशेष फळ देतात। ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की शनिदेव केवळ व्यक्तीला संघर्ष देत नाही, तर त्याला सोन्यासारखे चमकवतात। त्याचवेळी पूर्वजांच्या कृपेने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते। पितृपक्षात शनिवारी गरिबांना अन्न देणे, काळे तीळ आणि तेल दान करणे आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे खूप शुभ मानले। पूर्वजांना अन्न, पाणी आणि काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती येते। या दिवशी शनिदेवाच्या मूर्तीला पाण्याने स्नान घालावे, त्यांना गूळ, काळे कपडे, काळे तीळ, काळे उडीद डाळ आणि मोहरीचे तेल अर्पण करा आणि त्यांच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। रोली, फुले इत्यादी अर्पण केल्यानंतर आपल्याला शनी स्तोत्र तसेच सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचं पठण करायचं। या सोबतच राजा दशरथ यांनी रचलेली शनी स्तोत्राचेही आपल्याला पठण करायचे आहे। पूजा केल्यानंतर शनीश्वराय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। म्हणून आज पितृपक्षातील शनिवारी आपल्याला संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहे। तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम शनीश्वराय नमः लिहायला विसरू नका। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी अगदी तुम्ही 5 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत करू शकता। हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही असंतोष, तसेच आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं, मुलांच्या विवाहामध्ये समस्या येणं किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात। आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आवर्जून या काही विशेष तिथी असतात, या तिथींना काही प्रभावी उपाय किंवा सेवा करण्याची गरजही भासत असते। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा तयार करायचा। जर शक्य असेल तर तुम्हाला कणकेपासून दिवा हा तयार करायचा, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो। आता तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पत्ती घेतली तरीही चालणार आहे। त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची। तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे। आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकतात। आता तुमच्याकडे तिळाचं तेल नाहीये, मोहरीचं तेल नाहीये, मग रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका। त्यामध्ये तुम्ही चिमूटभर पिवळी मोहरी किंवा चिमूटभर तुम्ही काळे तीळ हे टाकू शकता। अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला थोड्या अक्षदा सुद्धा घ्यायच्या आहेत।
त्याचबरोबर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर फुलं आणि एक वाटीमध्ये आपल्याला थोडीशी साखरसुद्धा घ्यायची. या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्याला वटवृक्षाजवळ. पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. वटवृक्षाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं पूजनाचं. तसेच बेलाच्या झाडाचं पूजाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण या 3 झाडांमध्ये आपल्या पूर्वजांचा निवासस्थान असल्याचं म्हटलं जातं. म्हणून या झाडांची पूजा आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. आता वटवृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला वटवृक्षाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा आपल्याला अर्पण करून घ्यायचे. तसे जे आपण साखर घेऊन गेले आपल्याला वटवृक्षाला अर्पण करायचे आहे. कारण वटवृक्षाजवळ भरपूर प्रमाणामध्ये मुंग्या असतात. असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या काळामध्ये मुंग्यांना साखर खायला दिलं अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुम्ही ठेवलेली साखर मुंग्यांनी खाल्ली तर त्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न आहेत असा त्याचा संकेत मानला जातो. त्यानंतर आपल्याला वटवृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा. आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहे, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला त्यांना मनोभावे प्रार्थनाही करायची. त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील हे सुद्धा आपल्याला तिथे आवर्जून बोलायचं आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. आता काही कारणास्तव हा उपाय जर तुम्हाला आज करणं शक्य नाही झालं तर पुढच्या शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा शिव महापुराणातील अतिशय प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला आज करायचा आहे. जर तुम्हाला काही कारणास्तव आज करणं शक्य नाही झालं तर पुढच्या शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला 21 तुळशीची पानं घ्यायची, स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक तुळशीच्या पानावर आपल्याला राम हा शब्द लिहायचा आहे. अशा रीतीने आपल्याला 21 पानांवर राम हा शब्द लिहायचा आणि त्यापासून एक माळाही तयार करून घ्यायची आहे. आता ही माळा त्याचबरोबर 1 लोटा जल तसेच मूठभर आपल्याला काळे तीळ घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये. हा उपायसुद्धा तुम्ही संध्याकाळी करू शकतात. मंदिरामध्ये गेल्यावर आपण तिथे सर्वप्रथम बजरंगबलींसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, त्यांना जल अर्पण करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला जे मूठभर काळे तीळ आहेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून बजरंगबलींना अर्पण करायचे. त्याचबरोबर जी तुळशीची माळा आपण घेऊन गेलेत ती सुद्धा आपल्याला बजरंगबलींना अर्पण करायची. आणि त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला 1 वेळा किंवा तुम्ही 7 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. तुम्ही सुंदरकांडचं पठणसुद्धा करू शकतात. तुम्हाला रामस्तुतीही करायची आहे. कारण हनुमान हे रामभक्त आहेत आणि त्यांच्यासमोर नुसती आपण रामस्तुती जरी केली तरीसुद्धा ते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. पितृपक्षातील शनिवारी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपायसुद्धा शिव महापुराणातील अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा ज्ञात अज्ञात शत्रूचा भय तर निघूनच जातं, पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.